राष्ट्रीय कांग्रेस पार्टी नागपुर शहर और ग्रामीण इकाई की ओर से 22 से 28 जुलाई तक जनसेवा सप्ताह मनाया जाएगा। इस दौरान शहर और ग्रामीण क्षेत्रों में जनहित से जुड़े कई सामाजिक और स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। कार्यक्रम की शुरुआत 22 जुलाई को नागपुर शहर के प्रमुख पदाधिकारियों की बैठक और प्रेस कॉन्फ्रेंस से होगी। 23 जुलाई को किसानों के लिए विशेष मार्गदर्शन शिविर का आयोजन किया जाएगा। 24 जुलाई को युवाओं के लिए नेतृत्व और व्यक्तित्व विकास पर कार्यशाला होगी। 25 जुलाई को महिलाओं के स्वास्थ्य परीक्षण और जन जागरूकता शिविर आयोजित किए जाएंगे। वहीं 26 जुलाई को विभिन्न सामाजिक सेवा और स्वच्छता अभियान चलाए जाएंगे। जनसेवा सप्ताह का समापन 28 जुलाई को सांस्कृतिक कार्यक्रम और जनसभा के साथ होगा, जिसमें पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल होंगे। पार्टी ने नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र के नागरिकों से इन जनहितकारी कार्यक्रमों में बढ़ चढ़कर भाग लेने की अपील की है। ॲडव्होकेट माटे म्हणून आहे तिथे, तर त्यांना आईची दुरावस्था पाहला नसल्या कारणास्तव पाहून झालं नाही। त्यांना आईला बोलावून त्यांनी मग संबंधित जे एसडीओ आहेत ज्यांच्याकडे हे मॅटर चालतात सिनियर सिटीजनच्या संबंधातले, त्या एसडीओकडे त्यांनी केस दाखल केली। केस दाखल केल्यानंतर ती चालल्यानंतर त्यांनी ज्या बाबूंना एसडीओंना हे बार समजून देण्याचा प्रयत्न केला आहे की सिनियर सिटीजन ॲक्टच्या अंतर्गत या सोयी सवलती किंवा या उम्मीदी असतात, ज्यांना गिफ्ट डीड बनवून दिले त्यांची जबाबदारी आहे, पण त्यांनी ते जबाबदारीतून मुक्त झाले असल्या कारणास्तव जबाबदारी पार पाडत नसल्या कारणास्तव ते गिफ्ट डीड कॅन्सल करू पाहतात। आता गिफ्ट डीड कॅन्सल करत असताना हे इम्प्लाइड कंडिशन असते का भैया त्यांची शुश्रूषा हे महत्त्वाची असते, त्यांची देखभाल महत्त्वाची असते, त्यांच्याकडे मेडिकेशन महत्त्वाचं असते, आणि हे त्यांनी न केल्या कारणास्तव त्यांना असं वाटलं की एक जे म्हणतोय आपण मरणावस्थ स्थितीमध्ये त्यांचं ते इमोशनल स्टेटस तयार झाले। परिणामतः त्यांच्या पहिल्या बोलण्याले आणि मग दुसऱ्या वेळेस का म्हणला तर तुम्ही किती दिवस जगणार आहात। मी म्हणलं माझ्या अर्धच मागून टाकता का तुम्ही, याचा अर्थ म्हणजे तुम्ही मुलीला द्या। मी म्हणलं माझी जमीन म्हणजे पाहिजे आणि माझं 32 प्रकार रद्द करतो म्हणला। करायचा का तर हो म्हणलं मी, आणि संबंध तुटले का तर हो म्हणलं। साहेब मोठे होते पण त्यानं रद्द काय केला नाही साहेब, म्हणून मग मी त्याला खूप बोललो तुम्ही रद्द का केलं नाही म्हणलं। मी गेलो ऑफिसमध्ये बोललं काहून नाही केलं, आणि तुम्ही म्हणला की मला किती दिवस जगणार आता बाबू दे म्हणलं। लगत गेलो साहेब माझा, आणि तुम्हाला काय मेट लावतो तेव्हा म्हणलं तुम्ही त्या बाजूनं बोलले आणि मला तुम्ही देऊ शकल्या नाही।